माझं नाव धीरज आहे आणि मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. माझा मित्र रितेश आणि मी खूप चांगले मित्र होतो. आमची दोघांची खूप चांगली मैत्री होती. लोक आमच्या मैत्रीचं उदाहरण देत होते. रितेशसुद्धा माझ्यासाठी स्वतःचा जीव ओवाळून टाकायचा. त्याने सुद्धा मला कधीही जाणवू दिलं नाही तो माझा मित्र आहे. तो तर मला माझ्या भावासारखा आहे. मला कोणत्या गोष्टीची गरज भासली तर ती गोष्ट रितेश माझ्यासाठी आणत असे. ती वस्तू कितीही खर्चिक का असेना, त्यामुळेच मला ही रितेशची मैत्री आवडू लागली होती आणि मला त्याच्यासोबत राहणे आवडू लागले होते. असं नाही की रितेशशी माझं नातं काही दिवसांपूर्वीचं होतं किंवा काही महिन्यांपूर्वीचं होतं. आमची ओळख शाळेपासून ते कॉलेजपर्यंतची होती. कॉलेज ते विद्यापीठ आम्ही लहानपणीपासून एकत्र सोबत लहानाचे मोठे झालो आहोत. मी त्याला काहीही सांगितलं की तो लगेच मला हो म्हणायचा. तो कधीच मला नकार देत नव्हता. तो माझ्यासाठी मी मागितलेली वस्तू कुठूनही आणत होता. मग ती वस्तू कितीही महाग असेल तरी. सूट असो, सर्वात महागडा मोबाईल असो, शूज असो, घड्याळ असो, सर्व काही तो मला घेऊन देत होता. त्याने मला त्याच्या बदल्यात काहीच कधी मागितलं नाही. मी पण रितेशवर खूप प्रेम करत होतो आणि त्याला मनापासून मी माझा खरा मित्र मानत होतो. असंच लहानपणापासून ते कॉलेजपर्यंत आमची मैत्री टिकून राहिली. आणि नंतर एके दिवशी रितेशच्या आयुष्यात एक मुलगी आली जिच्यावर तो खूप प्रेम करत होता. रितेश त्या मुलीचं कौतुक करून कधीच थकला नाही. मी त्याच्याकडून ऐकलं होतं की ती मुलगी इतकी सुंदर आहे, जणू देवाने तिला स्वतःच्या हातांनी घडवलं आहे. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं. रितेशला त्या मुलीसोबत लग्न करायचं होतं, परंतु ती मुलगी आमच्या युनिव्हर्सिटीमधली नव्हती. ती दुसऱ्या कुठल्या तरी विद्यापीठात शिकत होती. रितेशने तिला कुठेतरी पाहिलं होतं. तेव्हापासून त्याला ती मुलगी आवडली होती. रितेश त्या मुलीला खूप वेळा भेटला होता. त्याने त्याचं प्रेम अनेक वेळा व्यक्तही केलं होतं, परंतु त्या मुलीला ते मान्य नव्हतं. तिने नेहमी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण त्यांच्यात जातीभेद होता. मी नेहमी रितेशला सांगायचो, ती मुलगी तुझ्याशी लग्न करायला कधीच तयार होणार नाही, कारण हे लोक स्वतःच्या समाजाव्यतिरिक्त इतर समाजात लग्न करत नाहीत. हे लोक खूप कडक आहेत. परंतु रितेशला माझं म्हणणं पटत नव्हतं. तो म्हणायचा, मी त्या मुलीला माझी पत्नी करणार आहे. त्याला तिला कोणत्याही किमतीत मिळवायचंच होतं. मी त्या मुलीला आजपर्यंत पाहिलं नव्हतं, फक्त रितेशकडून तिच्याबद्दल ऐकलं होतं. मी त्या मुलीला पाहण्यासाठी कधी इंटरेस्ट घेतलाच नाही. आमच्या युनिव्हर्सिटीतली सगळी मुलं रितेशची खिल्ली उडवायचे की त्याने आपलं हृदय दुसऱ्या जातीतील मुलीला दिलंय. आणि ती मुलगी आमच्या युनिव्हर्सिटीतलीही नाही. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलींची कमतरता होती का, म्हणून रितेशला दुसऱ्या युनिव्हर्सिटीतल्या मुलीकडे जावं लागलं. युनिव्हर्सिटीच्या सगळ्यात सुंदर मुली रितेशच्या मागे वेड्या होत्या, कारण तो खूप श्रीमंत आणि देखणा तरुण होता. या सर्व मुली म्हणायच्या, रितेश, आमच्यामध्ये काय कमतरता आहे ज्यामुळे तू तुझं हृदय दुसऱ्या युनिव्हर्सिटीच्या मुलीला दिलं आहेस. त्या सगळ्या मुली रितेशच्या पैशाच्या आणि त्याच्या सौंदर्याच्या वेड्या होत्या. हे मात्र खरं आहे. मला त्याच्यासोबत राहून हे कळलं होतं की या जगात जगण्यासाठी पैशाची खूप गरज आहे आणि पैसा असणारा माणूस खूप महत्त्वाचा आहे. कारण मी बघायचो, बऱ्याचदा युनिव्हर्सिटीमध्ये सगळी मुलं रितेशच्या मागे असायचे आणि त्यांना रितेशची मैत्री हवी होती आणि मुलींनाही हेच वाटत होतं, रितेशने त्यांना आपली गर्लफ्रेंड बनवावं. मग ती मुलं असोत किंवा मुली, सगळ्यांना रितेशसोबत मैत्री हवी होती. माझ्याकडे कोणीही पाहत नव्हतं. कदाचित मी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, त्यामुळे मी सुद्धा काही कमी देखणार नव्हतो. मी दिसायला खूप सुंदर आणि माझं चांगलं व्यक्तिमत्व, पर्सनॅलिटी असूनही मुली माझ्याकडे बघत नव्हत्या. कशी तरी माझी आई माझी युनिव्हर्सिटीची फी कव्हर करायची. त्याशिवाय माझा सर्व खर्च रितेशच पूर्ण करत होता. त्यामुळे मला काही लागलं तर मी रितेशलाच सांगायचो. अशा प्रकारे माझ्या सर्व गरजा पूर्ण होत होत्या. रितेशच्या कुटुंबात फक्त एक भाऊ आणि एक बहीण आणि त्याचे आईवडील होते, तर माझ्या कुटुंबात मी, माझी आई आणि मला 4 बहिणी होत्या. माझे वडील आम्हाला एकटं सोडून खूप वर्षांपूर्वी या जगातून निघून गेले होते. त्यांना कॅन्सर झाला होता आणि आम्ही त्यांच्यावर उपचार करू शकलो नाही. आमच्या गरिबीमुळे माझ्या 2 बहिणींची लग्न झाले होते आणि दोघींचं लग्न अजून बाकी होतं. दोघी बहिणींनी कसा तरी घरखर्च चालवला. दोघींनीही शिक्षण पूर्ण करून नोकरी पत्कारली होती आणि माझी आईसुद्धा शिवणकाम आणि भरतकाम करून घर खर्च भागवत असे. मी सांगितल्याप्रमाणे माझा खर्च फक्त रितेशच पूर्ण करत होता.
त्यामुळे घरात थोडीफार बचत होत असे. माझ्या बहिणीने आणि आईने जे काही पैसे दिले ते मी माझ्या वाईट वेळेसाठी साठवायचो. मी अनेकदा रितेशसोबत बाहेरच जेवायचो आणि त्याच्याकडे विविध मागण्या करत होतो. आज हे खायला जाऊया, उद्या ते खायला जाऊया. माझी आई मला सांगायची, मी खूप नवस केल्यानंतर जन्माला आलो आहे. मी 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक इच्छेला घरात मान होता. नेहमी माझ्या आनंदाला प्रथम प्राधान्य दिलं गेलं. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झाली. मी घरचा लाडका आहे, त्यामुळे मला माझा हट्ट पूर्ण करून घ्यायला खूप आवडत होतं. रितेश खूप अस्वस्थ राहू लागला. रात्रंदिवस तो मला म्हणायचा, आता त्या मुलीशिवाय मी जगू शकत नाही. त्याला फक्त एवढीच इच्छा होती की त्या मुलीने एकदा त्याच्याशी बोलावं, ज्यामुळे तो तिला त्याच्या मनातील गोष्ट सांगू शकेल. परंतु त्या मुलीने त्याला एक संधीसुद्धा दिली नाही, जेणेकरून रितेश काही बोलू शकेल. तिचं कॉलेज संपल्यानंतर एक गाडी तिला घ्यायला यायची आणि ती मुलगी त्या गाडीत बसून निघून जायची. मला आता माझ्या मित्राची अवस्था बघवत नव्हती. मी ठरवलं होतं, आज मी कोणत्याही किमतीत त्या मुलीशी बोलणार, कारण फक्त रितेशसाठी. रितेश खूप तिच्यावर प्रेम करतो. मी रितेशसोबत त्या मुलीच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. आता मी ती मुलगी बाहेर येण्याची वाट पाहू लागलो. रितेश मला खूप थांबवत होता. तो म्हणत होता, राहू दे, चल ते सोड, आज नको बोलायचं. कोणत्या मुलीला रस्त्यात थांबवून तिच्याशी बोलणं योग्य नाही. परंतु मी त्याचं एक ऐकलं नाही. मी ठरवलं, आज तिच्याशी बोलणारच. काही वेळाने ती मुलगी गेटच्या बाहेर आली. तिने अतिशय सभ्य कपडे घातले होते. गळ्यात स्कार्फ बांधला होता. तिने स्वतःला झाकलं होतं. तिच्या चेहऱ्यावर मास्क होता. ती मुलगी गेटमधून बाहेर पडताच मी तिच्या समोर आलो. आता रितेश माझ्या मागे होता. मी तिला म्हणालो, माफ करा मॅडम. ती मुलगी माझ्याकडे बघू लागली. मग काहीही विचार न करता मी तिला म्हणालो की हा माझा मित्र रितेश आहे. तो रोज एवढ्या दूरून तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला भेटायला येतो, परंतु तुम्ही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. तुम्हाला माहीत आहे का, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी त्या मुलीला इतकंच सांगितलं होतं. त्यानंतर तिने माझ्या गालावर जोरात चापट मारली आणि म्हणाली, तुम्हा दोघांनाही लाज वाटत नाही? एका मुलीला रस्त्यात थांबवून तिच्याशी बोलत आहात. तुमच्या घरात आई बहिणी नाहीत का, ज्यामुळे दुसऱ्या बहिणी मुलींचा असा पाठलाग करता आणि रस्त्यात तमाशा करता? त्या गोष्टीचा मला खूप राग आला. मी रितेशला विचारलं, तू अजूनही याच मुलीवर प्रेम करणार आहेस का, जिने तुझ्या मित्राला चापट मारली आहे? तेव्हा रितेश शांत झाला. काही वेळानंतर त्याने मला उत्तर दिलं, मी तुला हे करू नकोस आधीच सांगितलं होतं, पण तू माझं एक ऐकलं नाहीस. आता या कृत्याचे परिणाम तूच भोग. रितेश म्हणाला, यात या मुलीचा काहीही दोष नाही. या मुलीच्या जागी कोणी दुसरी मुलगी असती तर तिनेही असंच केलं असतं. रितेश म्हणाला की मला खूप आनंद झाला आहे तिचे असे विचार पाहून. मी त्याला उत्तर देऊ लागलो, वाह रितेश, मित्र असावा तर तुझ्यासारखा, जो आपल्या प्रेयसीच्या हातून त्याच्या मित्राला चापट मारायला लावतो आणि तिने चांगलंच काम केलं असं म्हणतो. तर मी माझ्या गालावर हात ठेवून त्याला हे सर्व बोलत होतो, परंतु तो माझ्याकडे पाहून हसत होता आणि माझी खिल्ली उडवत होता. धीरज, तूच घाई केली होतीस. रितेशने आता त्याच्या घरी ही गोष्ट सांगितली होती की त्याला एक मुलगी आवडते. रितेशचं कुटुंब या बाबतीत त्याच्यासोबत होतं आणि त्यांनीही त्या मुलीच्या घरी लग्नाची मागणी घालण्यासाठी जायचं मान्य केलं. रितेश हा त्यांच्या कुटुंबातील मोठा मुलगा होता, त्यामुळे त्यांची इच्छा होती रितेशने लवकरात लवकर लग्न करावं. रितेशने त्याच्या घरच्यांना तयार केलं. दुसऱ्या दिवशी ते त्या मुलीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातील. रितेशला या गोष्टीवर विश्वास होता. त्यांच्याकडे इतके पैसे आहेत, त्या मुलीच्या घरच्या लोकांना नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. परंतु असे झाले नाही. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटली. जेव्हा रितेशचे कुटुंबीय त्या मुलीच्या घरी गेले त्यावेळी ती मुलगी घरी नव्हती. फक्त तिचे काका काकू आणि तिचा एक चुलत भाऊ घरी होता. काही वेळ संभाषणानंतर रितेशच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की आम्हाला आमच्या मुलासाठी तुमच्या मुलीचं नातं हवं आहे. थोडा वेळ ते विचारात गप्प बसले. रितेशच्या वडिलांनी त्यांना आश्वासन दिलं, तुमची मुलगी आमच्या घरी खूप आनंदात असेल. आमच्या घरी पैशांची काहीही कमतरता नाही. आमचा व्यवसाय खूप मोठा आहे.
त्यामुळे तुमची मुलगी आमच्या घरात खूप आनंदी राहील. आम्ही तिला कधीही त्रास होऊ देणार नाही. आमचा मुलगा देखील तुमच्या मुलीवरती खूप प्रेम करतो. त्यांनी आम्हाला सांगितलं मुलीचे आईवडील वारले आहेत आणि आम्ही तिला आमच्या स्वतःच्या मुलीप्रमाणे लहानपणापासून वाढवलं आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं की आर्याचे आम्ही काका आणि काकू आहोत, त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्यांनी सांगितलं की आमच्या समाजाच्या बाहेर आम्ही कुठेही लग्न करत नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला सध्या काही उत्तर देऊ शकत नाही. हे ऐकल्यानंतर रितेशच्या वडिलांनी त्यांना जाण्याची परवानगी मागितली आणि त्यांना सांगितलं, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहू. तुम्ही आम्हाला फोनवरती नक्कीच उत्तर सांगा. रितेश त्यांच्या उत्तराची खूप आतुरतेने वाट पाहत होता. असाच एक आठवडा उलटून गेला होता, परंतु त्यांच्याकडून एकही फोन आला नव्हता. नंतर रितेशने त्याच्या वडिलांना आग्रह केला. त्यांनी स्वतः त्यांच्याशी बोलावं. त्यामुळे रितेशने त्यांचा नंबर त्याच्या वडिलाच्या मोबाईलवरून डायल करून मोबाईल त्याच्या वडिलांकडे दिला. बेल सतत वाजत होती, परंतु त्या बाजूने काहीही उत्तर येत नव्हतं. आता उत्तर द्यायला एवढा वेळ का लागतोय याची त्यांना काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी रितेशने त्याच्या वडिलांच्या फोनवरून परत त्यांच्या नंबरवरती फोन केला. त्यांनी फोन उचलला होता आणि त्यांना सांगितलं, आम्हाला माफ करा, पण आम्ही हे नातं निश्चित करू शकत नाही. तेव्हा रितेशच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या नकाराचं कारण विचारलं. तेव्हा ते शांत राहिले आणि त्यांनी फोन बंद केला. आता मला देखील खूप राग येत होता त्या मुलीच्या कुटुंबावर. एवढ्या श्रीमंत घरात लग्न न करण्यामागचं कारण काय असू शकतं? त्यांचा नकार ऐकून रितेश पूर्णपणे शांत झाला होता. त्याचं कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हतं. आता तो फक्त त्याच्या घरातच राहतो. तो त्याच्याच रूममध्ये एकटा राहू लागला. मी रितेशला दररोज भेटायला जायचो. त्याच्या घरी जाऊन त्याला आनंद देण्याचा मी खूप प्रयत्न करायचो. मी त्याला खूप सांगायचो, चल आपण बाहेर जाऊन सिनेमा बघूया. किती दिवस याच गोष्टीचं तुला वाईट वाटत राहणार आहे? परंतु तो शांत राहिला. या दरम्यान 2 महिने उलटून गेले आणि एके दिवशी अचानक मला त्याचा फोन आला आणि मला त्याने सांगितलं त्या लोकांनी लग्नासाठी होकार दिला आहे आणि एवढंच नाही, त्यांना हे लग्न लवकरात लवकर करायचं आहे. रितेशच्या घरच्यांना खूप आश्चर्य वाटलं की त्यांनी अगोदर लग्नासाठी नकार का दिला होता आणि आता त्यांनी हो म्हटलं आहे. याच्या मागचं कारण काय असेल? पण रितेशला याची पर्वा नव्हती. फक्त त्यांचा होकार ऐकून तो खूप आनंदी झाला होता, कारण त्याचं प्रेम त्याला भेटणार होतं. प्रत्येक अडथळे संपले होते. या आनंदाच्या प्रसंगी त्याला नाचावं असं वाटत होतं, कारण या 2 महिन्यात रितेश खूप दुःखी झाला होता. त्याने नीट खाल्लं ना पिल्लं. तो फक्त एका खोलीत कोंडून राहिला होता. अचानक आलेल्या या आनंदाच्या बातमीने घरातील सर्व वातावरण आनंदमय झालं होतं. रितेशच्या वडिलांनी फोनवरच त्यांच्यासोबत बोलून एंगेजमेंटची तारीख देखील फिक्स केली होती. आता एंगेजमेंट आणि लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सगळे खूप खुश होते. आज त्यांच्या एंगेजमेंटचा दिवस होता. त्याच वेळी रितेश सोनाराच्या दुकानात गेला आणि त्याने हिऱ्याची अंगठी बनवली. एंगेजमेंटचा दिवसही आला. सगळ्यांना खूप आनंद झाला. एंगेजमेंट अगदी भव्य पद्धतीने पार पडली. मी रितेशच्या होणाऱ्या पत्नीला त्यांच्या एंगेजमेंटमध्ये पहिल्यांदाच पाहिलं. मी मनातल्या मनात विचार करू लागलो की मी रितेशकडून जी स्तुती त्या मुलीबद्दल ऐकली होती, ती मुलगी त्याहूनही जास्त सुंदर दिसत आहे. काश मी या मुलीशी लग्न केलं असतं तर मला माझं आयुष्यच मिळालं असतं. मला आता रितेशच्या नशिबाचा हेवा वाटू लागला होता, कारण त्याला आयुष्यातील सर्व सुखसोयी मिळाल्या होत्या आणि आता त्याला मिळालेली मुलगीसुद्धा इतकी सुंदर होती की मी तिला आधी कधीच पाहिलेलं नव्हतं. आज मी माझ्या कॉलेज लाईफपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत आर्यासारखी सुंदर मुलगी कधीही पाहिलेली नव्हती. रितेश खरं सांगायचा की देवाने तिला सौंदर्याचं वरदान दिलं होतं, आणखी काही नाही. रितेशने आर्याचा नंबर तिच्या मावशीकडून घेतला होता. जर त्याने आर्याला फोन केला तर तिने त्याला कधीही प्रतिसाद दिला नाही. रितेशला आता समजलं होतं की कदाचित तिचं त्याच्यावरती प्रेम नाही,
किंवा या नात्यासाठी तिच्यासोबत कोणीतरी जबरदस्ती केली होती. रितेश सर्व विचार मनात ठेवत होता, पण तो तिला सोडून जाण्याचा विचारही करू शकत नव्हता. त्याला वाटत होतं लग्नानंतर हळूहळू त्या दोघात प्रेम होईल. असाच वेळ निघून जात राहिला आणि पाहता पाहता लग्नाचा दिवसही आला. रितेशच्या वडिलांनी मला लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळायला सांगितल्या होत्या आणि प्रत्येक जबाबदारी मी अतिशय चोखपणे पार पाडत होतो. सर्व व्यवस्था मीच केली होती. मी रितेशच्या रूमपासून त्याच्या संपूर्ण घराची सजावट मी स्वतः केली होती. सर्व पाहुण्यांना सजावट खूप आवडली होती. रितेश देखील खूप खुश होता आणि त्याची आई पुन्हा पुन्हा त्याच्याकडे पाहत होती. घरातील सर्व सदस्य तयार झाले होते. आम्ही फक्त पाहुणे येण्याची वाट पाहत होतो. लग्नाला आर्याच्या घरी मिरवणूक निघाली. काही वेळातच लग्नाची मिरवणूक आर्याच्या घरी पोहोचली. आर्या नववधूच्या पोशाखात एखाद्या देवदूत परीपेक्षा कमी दिसत नव्हती. तिला पाहून रितेश खूप खुश झाला होता, पण दोघांनाही असं एकत्र पाहून माहीत नाही का मला आनंद झाला नाही. तो माझा मित्र असला तरी मी त्याच्यावर खूप प्रेम केलं, पण कळत नाही का त्यांच्या लग्नाच्या दिवशी माझ्या मनात एक विचित्र भावना जन्माला आली होती. मला त्याच्या आनंदाचा खूप हेवा वाटू लागला होता. हे का होत आहे हे मला स्वतःला समजत नव्हतं. मला समजत नव्हतं रितेशच्या आनंदाचा हेवा मला का वाटतो, की आणखी दुसरं काही. लग्न काही वेळात होणार होतं. पंडितजींनी वराला आणि वधूला एकत्र बसवलं. सर्व पाहुणे वधूवरांचे कौतुक करत होते. रितेशही खूप खुश होता. लोकांकडून त्यांची स्तुती ऐकून मी तिथे शांतपणे उभा राहिलो. सर्व काही पाहत बसलो. रितेशच्या लग्नाचं अभिनंदन करण्यासाठी मी स्टेजवर गेलो. त्याला मिठी मारली आणि तो असाच नेहमी आनंदात राहो अशी प्रार्थना केली आणि त्याला सांगितलं की तू वहिनीसोबत लग्न केलं आहेस. तुला जे हवं ते तू साध्य केलं आहेस. त्याचं हास्य संपूर्ण हॉलमध्ये घुमत होतं. आर्या खूप शांत होती आणि जास्त काही बोलत नव्हती. रितेशने तिचा हात धरला होता. मला माहीत नाही का हे सर्व मला बघवत नव्हतं. काही वेळात सर्वांनी निरोप घेतला. रितेश आणि आर्या यांना फुलांनी सजवलेल्या गाडीत बसवलं. लग्न आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. आर्या घरी येताच तिच्या सासू सासऱ्यांनी तिला संपूर्ण घर दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर ते तिला रितेशच्या रूममध्ये घेऊन गेले, जी रूम मी स्वतःच्या हातांनी सजवली होती. लग्न होऊन 1 महिना होत आला होता, परंतु अजूनही रितेश खूप अस्वस्थ दिसू लागला. मी त्याला अनेक वेळा अस्वस्थ आणि उदास राहण्यामागचं कारण विचारलं, परंतु तो नेहमी मला टाळण्याचा प्रयत्न करत होता. माहीत नाही का तो माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवत होता. मी त्याचा अगदी जवळचा मित्र होतो, ज्याच्याशी तो छोट्या छोट्या गोष्टीही शेअर करायचा. वेळ असाच निघून गेला, पण रितेशमध्ये काहीही बदल झाला नाही. मला रितेशला पाहून असं वाटायचं या लग्नाचा त्याला पस्तावा झाला आहे असं मला सतत वाटू लागलं आणि जे काही घडत आहे ते चांगल्यासाठीच होत आहे याचा मला आनंद वाटू लागला, कारण रितेशची पत्नी आर्या मला आवडत होती. मी माझ्या मनातून तिच्या प्रेमात पडू लागलो. आर्याला रितेशसोबत पाहून माझ्या डोळ्यांना सहन होत नव्हतं. रितेशची वृत्तीवरून मला वाटू लागलं की तो आर्यासोबत खुश नाही, पण मला एक कळत नव्हतं. शेवटी मी रितेशला विचारलं, असं काय आहे की ज्याच्यामुळे तू इतकं अस्वस्थ आणि काळजीत दिसत असतो? आर्यामुळे तू काळजीत आहेस का? तेव्हा तो पूर्णपणे चकित झाला. तो म्हणाला, हो, असंच काही समज, परंतु प्लीज माझ्यावर मी तुला काही सांगावं म्हणून जबरदस्ती करू नकोस. याचं उत्तर ऐकून मी गप्प झालो. आता माझ्यासाठी ते सोपं झालं होतं, कारण आता रितेशलाही आर्या फारशी आवडत नव्हती. आता रितेशने आर्याला सोडावं किंवा तिला घटस्फोट द्यावा, ज्यामुळे मी तिच्याशी लग्न करू शकेल. एक दिवस रितेशच्या आईने मला फोन करून एक गोष्ट सांगितली. ते ऐकून मी खूप आश्चर्यचकित झालो. त्याची आई खूप अस्वस्थ झालेली दिसत होती. त्या मला रितेशला समजावून सांगायला सांगत होत्या. यावरून मला अंदाज येत होता. रितेशने मला सांगितलं होतं की तो आर्यामुळे सतत नाराज आहे. हे अगदी खरं आहे. म्हणून मी काकूला सांगितलं, काकू, तुम्ही काही काळजी करू नका.
मी त्याला नक्की समजावून सांगेन. असं बोलून मी फोन बंद केला. मी रितेशला काहीच समजावलं नाही, कारण मला स्वतःला वाटत होतं की रितेशने हे सर्व करावं. माझं काम असंच सोपं होत होतं. मी त्याला का समजावू? पूर्वी त्यांच्यात खूप भांडणं व्हायची, पण आता रितेश आर्याला छोट्या छोट्या गोष्टींवरून दोष देऊ लागला आणि तिला मारहाणसुद्धा करू लागला. रितेशच्या आईने मला या सर्व गोष्टी फोनवरती सांगितल्या होत्या. रितेश जेव्हाही मला भेटायचा तेव्हा मी त्याला मुद्दाम काहीतरी असं सांगायचो, ज्यामुळे त्याला त्याच्या बायकोचा तिरस्कार वाटेल आणि तो तिच्यावर रागवू लागला. मी त्याला सतत म्हणत होतो, जेवढं तू तुझ्या बायकोवरती प्रेम करतो, कदाचित तिचंही तुझ्यावरती तितकंच प्रेम नसेल. कदाचित तिच्या आयुष्यात तुझ्या अगोदर कोणीतरी असेल. हे लग्न तिने तिच्या काका काकूंच्या दबावामुळे केलं असेल. मी त्याला चिडवायचो, जेणेकरून तो त्याच्या बायकोला घटस्फोट देऊ शकेल, तिला घरातून हाकलवून देईल. पण रितेश अजूनही हे सर्व काही करत नव्हता. मला पाहिजे तसं तो तिच्याशी गैरवर्तन तर करत होता, तिला मारहाणही करत होता. रितेशने तिला कायमचं सोडावं अशी माझी इच्छा होती. मी द्वेषाच्या आगीत खूप दूर गेलो होतो. दिवसेंदिवस मला आता रितेशबद्दल खूप तिरस्कार वाटू लागला. या द्वेषात माझी आणि रितेशची मैत्रीसुद्धा संपुष्टात आली होती. माझं ध्येय होतं आर्याला कोणत्याही मार्गाने मिळवावं, तिला रितेशच्या आयुष्यातून काढून टाकावं. यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण रितेशने अद्याप तिला घटस्फोट दिलेला नाही. तेव्हा तो तिला घटस्फोट देतच नव्हता. म्हणून मी आता रितेशला मारण्याचा प्रयत्न करू लागलो. माझा एकही प्लॅन काम करत नव्हता. म्हणून आता मी त्याला विष मिश्रित अन्न देण्याचा विचार केला आणि नंतर मी त्याला संध्याकाळी फोन केला. रितेश, आजचे जेवण माझ्याकडून तुझ्यासाठी गिफ्ट असेल. रात्रीचे जेवण करून आम्ही बाहेर गाडीत बसलो होतो आणि मी रितेशसाठी ज्यूस आणला आणि मग त्यात मी विष मिसळलं. ज्यूस रितेशच्या समोर मी ठेवला. काही वेळाने त्याने ज्यूस पिला आणि तो बेशुद्ध झाला आणि खाली पडला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. हे सर्व पाहून प्रथम मी जरा घाबरलो. हे सगळं बघून मी पटकन त्याला दवाखान्यात नेलं आणि त्याच्या आईवडिलांना फोन केला. ते दवाखान्यात पोहोचले, पण डॉक्टरांनी रितेश आता या जगात नाही असं आम्हाला सांगितल्यावर सर्वांचेच भान हरपले. मग पुढे काय झालं? त्याचे आईवडील तिथेच रडायला लागले. मी त्याच्या पत्नीला सांगितलं आणि त्याच्या बहीण भावालाही तिथे बोलवलं होतं. दवाखान्यात तेही तिथे आले होते आणि ते सगळे तिथे रडायला लागले. मी सुद्धा सर्वांसमोर रडण्याचं नाटक करू लागलो. नंतर रितेशचा मृतदेह त्याच्या घरी आणला. त्याच्यावर अंतिम संस्कार झाले. मला काहीच पश्चाताप झाला नाही. मी काय केलं? मला फक्त आर्याला मिळवण्याचं वेड लागलं होतं आणि त्यामुळे मी कोणत्याही थराला जाऊ शकत होतो. माझी ही योजना यशस्वी झाली होती. रितेशचं निधन होऊन 4-5 महिने झाले होते आणि मग रितेशच्या आईवडिलांना वाटले की आर्या अजूनही लहानच आहे, तिचं लग्न दुसरीकडे व्हायला हवं. आर्याच्या सासरच्या मंडळींनी तिच्यासाठी दुसरं नातं शोधायला सुरुवात केली होती. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आर्यासाठी कुठेही नातं शोधायची काही गरज नाही. मी तिच्यासोबत लग्न करेल. या गोष्टीला त्यांचा काहीही आक्षेप नव्हता, कारण मी रितेशचा बालपणीचा मित्र होतो. तो मला चांगलं ओळखत होता आणि मी त्याच्या कुटुंबातील एक सदस्य होतो. रितेशच्या आईवडिलांनी आर्याची परवानगी घेतली होती, परंतु ती या लग्नासाठी तयार नव्हती. रितेशच्या आईवडिलांनी आर्याला खूप समजावलं, बेटा, तू आत्ता लहान आहेस, तुझं संपूर्ण आयुष्य पुढे पडलं आहे, तुझं लग्न झालंच पाहिजे. धीरज खूप चांगला मुलगा आहे, तो तुला नेहमी आनंदात ठेवेल आणि तू इथून कुठेही जाणार नाही. तुला तुझे स्वतःचे आईवडील नाहीत, तुझे काका काकूसुद्धा तुला घरात परत घेणार नाहीत. मजबुरीने आर्याने लग्नाला होकार दिला. अशा प्रकारे आर्या आणि मी अगदी साधेपणाने लग्न केलं. मला खूप आनंद झाला. आज माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत आहे. ज्या उद्देशासाठी मी सर्व प्रयत्न केले होते, ते उद्देश पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मित्राचा जीव घेतला होता. आज माझा उद्देश पूर्ण झाला होता. आर्या माझी झाली होती
आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती. आर्याचे सुंदर शरीर माझ्या मिठीत असेल या विचाराने माझ्या हृदयात वेगळ्या भावना उफळून येत होत्या. माझं मन आनंदाने भरून आलं होतं. ते विचार माझ्या मनात विचित्रपणे गुदगुल्या करत होते. माझ्या बहिणी आणि माझी आई त्या देखील खूप आनंदी होत्या, कारण रितेशच्या आईवडिलांनी माझं आर्याशी लग्न केलं होतं. आणि मला खूप आनंद झाला होता, कारण रितेशच्या आईवडिलांनी आर्याचं लग्न अगदी त्यांच्या मुलीसारखं केलं होतं. त्यांनी लग्नामध्ये खूप जास्त हुंडाही दिला होता. सुंदर सून आणि भरघोस हुंडा पाहून माझी आई खूप आनंदात होती. लग्नाच्या रात्री माझ्या बहिणींनी आर्याला छान सजवलं. वधू बनवून तिला माझ्या रूममध्ये बसवलं. मनातल्या मनात सर्व भावना घेऊन मी माझ्या रूममध्ये प्रवेश केला. पण आतील दृश्य पाहून मी किंचाळणार होतो, कारण आर्या माझ्यासमोर बेडवरती नवरीसारखं बसण्याऐवजी कफन पांघरलेली होती. मी तिच्या जवळ गेलो. माझे हृदय धडधडत होते. हे सर्व काय आहे ते मला काही कळत नव्हतं. मला वाटलं कदाचित आर्याला रितेशच्या मृत्यूचा खूप मोठा धक्का बसला असेल. रितेशच्या मृत्यूची आठवण म्हणून तिने स्वतःवरती पांढरं कफन पांघरलं असेल. कदाचित रितेशची आठवण काढण्याची ही तिची स्वतःची पद्धत असेल. मी आर्याला आवाज दिला, आर्या, हे सगळं काय आहे? रितेशच्या मृत्यूचं जेवढं दुःख तुला आहे तितकंच मलाही दुःख आहे, कारण रितेश माझा मित्र होता. पण आता ते हे जग सोडून गेला आहे आणि आपण आता नव्या नात्यात आलो आहोत. तुला त्याला विसरावंच लागेल. आता आपल्याला त्याला आपल्या आठवणीतून काढून टाकावं लागेल. आपण नवीन आयुष्य सुरू करू. माझ्या बोलण्यावर आर्या मला म्हणाली, मी रितेशच्या आठवणीत हे सर्व करत नाही. मी नेहमीच असंच करत आले आहे. मी रितेशची पत्नी होते तेव्हाही मी हेच कफन पांघरून झोपायचे. असं केल्याशिवाय मी झोपू शकत नाही. आता तुलाही मला असंच सहन करावं लागेल. मी रितेशला माझ्याजवळ येऊन माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार कधीच दिला नव्हता. त्यामुळे मी तुलाही हा अधिकार देणार नाही. तू माझ्या शरीराला स्पर्श करू शकत नाही. मी रितेशसोबत लग्न करायला तयार नव्हते ना मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार होते. पण माझ्या काका काकूंनी जबरदस्तीने माझं लग्न रितेशसोबत लावून दिलं होतं आणि आता माझ्या सासरच्या मंडळींनी जबरदस्तीने माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं आहे. मी दोन्ही लग्नांच्या विरोधात होते आणि आहे. आर्याचं बोलणं ऐकून माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं. रितेश आणि आर्याच्या भांडणाचं कारण काय होतं ते मला कळलं नाही. कदाचित त्यांच्यात भांडण होण्याचं कारण असंच असेल, कारण आर्या दररोज रात्री कफन घालून झोपायची आणि रितेश आर्यावर नाराज असायचा. एवढ्या सुंदर बायकोवर त्याचं प्रेम होतं, पण तो तिला परत मिळवू शकला नाही. माझं मन आता रक्ताचे अश्रू ढाळत होतं. मी काय केलं? मी माझ्या प्रिय मित्राचा जीव हिरावून घेतला एका मुलीसाठी. मी आर्याला म्हणालो, आर्या, हे सर्व चुकीचं आहे. आता तू माझी पत्नी आहेस आणि माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे. तू असं कफन पांघरून झोपू शकत नाहीस. तुला पत्नी म्हणून सर्व हक्क पूर्ण करावेच लागतील. पण त्यावेळी ती म्हणाली, जर तू माझ्या अंगावरून कफन काढून टाकलं तर मी आत्मदहन करेल. तिचं बोलणं ऐकून मी अतिशय घाबरलो आणि शांतपणे एका बाजूला पडून राहिलो. माझ्या लग्नाला आत्ता 10 दिवस झाले होते. आर्या रोज रात्री कफन घालूनच झोपायची. रात्रभर माझ्या मनात भीती राहायची. मला वाटू लागलं की आर्या ही एक मानसिक रुग्ण आहे. आर्याचं असं वागणं मला यापुढे सहनच झालं नाही. एके रात्री मला खूप राग आला आणि हे सर्व काही सहन झालं नाही. आर्या कफन पांघरून झोपली होती. मी येऊन रागाने पाहिलं आणि तिच्या अंगावरील कफन ओढून दूर फेकून दिलं. आर्या निवांत झोपली होती. तिला कळलंही नाही मी तिच्या अंगावरून कफन काढून टाकलं होतं. ती निळ्या रंगाच्या नाईटीमध्ये सुंदर दिसत होती. तिचे सुंदर शरीर आता माझ्या समोर होतं. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही. ती उठली आणि स्वतःला माझ्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागली. पण माझी पकडही मजबूत होती. माझा हात आर्याच्या पाठीवर पोहोचताच मला तिच्या पाठीवर काहीतरी विचित्र वाटलं. जणू काही तिच्या पाठीवर काहीतरी जखम झाली आहे, जे मला माझ्या बोटांना जाणवलं. मी पाहिलं तर आर्याच्या पाठीवर दीपकचं नाव लिहिलेलं पाहिलं. तिच्या पाठीवर
कोणीतरी तीक्ष्ण वस्तूने ही खून केली होती असं मला पाहता क्षणी वाटलं. मी खूप आश्चर्याने तिच्या पाठीकडे बघत होतो. आता सगळं गुपित उघड झालं होतं. आर्या डोकं खाली करून अश्रू ढाळत होती. मी म्हणालो, आर्या, हे सगळं काय आहे? तुझ्या पाठीवर हे नाव दीपक का लिहिलं आहे? आर्या म्हणाली, हेच कारण होतं ज्यामुळे मी दुसऱ्या कोणाला माझ्या अंगाला हात लावू देत नाही आणि म्हणूनच मी कफन घेऊन झोपले होते. आच्छादनाने मी माझी जखम झाकून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, जेणेकरून रितेश किंवा तू मला कधीच स्पर्श करू नये. मी रितेशला देखील माझ्या शरीराला हात लावू दिला नाही. हे माझ्या आयुष्यातील सत्य आहे. माझं दीपक नावाच्या मुलावर प्रेम होतं, पण तो पूर्णपणे मानसिक रोगी होता. तो मला त्याची मालमत्ता समजू लागला होता. तो माझ्यासोबत वाटेल ते करायचा. त्याने माझ्यावर खूप अत्याचार केले. तो म्हणायचा, त्याचे डोळे फक्त माझ्याकडे उचललेले हवे. जर मी इतर कोणाकडे डोळे वर करून पाहिलं तर तो त्याचे डोळे बाहेर काढेल. मला त्याच्यापासून मुक्त व्हायचं होतं, पण कसं? तो मला सोडतच नव्हता. मी एकदा शॉर्ट कपडे घातले होते आणि तो माझ्या मागे आला. त्याला माझे सुंदर शरीर दिसत होते. मी त्याच्याबरोबर एका हॉटेलमध्ये बसले होते. काही मुलं माझ्या पाठीकडे बघत होते. दीपकला हे सर्व काही सहन होत नव्हतं. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि मग त्याने माझ्या पाठीवर एक धारदार वस्तूने त्याचं नाव लिहिलं. तो म्हणाला, आर्या, तू फक्त माझी आहेस आणि प्रत्येक बघणाऱ्या डोळ्यांनाही कळलं पाहिजे, ही मुलगी फक्त आणि फक्त दीपकची आहे. त्याचा हा वेडेपणा पाहून मी खूप घाबरले. माझी पूर्ण पाठ रक्ताने माखली होती. मी कसं तरी त्याच्यापासून निसटून माझ्या घरी निघून आले. माझे आईवडील या जगात नाहीत. माझ्या काकूने मला नीट वागणूक दिली नाही. जर तिला माझं सत्य कळलं असतं तर तिने मला घरातून हाकलून दिलं असतं आणि अशा हालाकीच्या वेळी कदाचित देवाला माझ्यावरती दया आली असेल. माझ्या काकांची दुसऱ्या शहरात बदली झाली होती. काकांनी घरसुद्धा बदललं. पण नंतर मला कळलं, मी दीपकच्या मुलाची आई होणार आहे. त्या दिवसापासून काका आणि काकूंचे माझ्याशी वागणे खूप वाईट झाले होते. ते मला म्हणाले, आर्या, तू आम्हाला कुठेही तोंड दाखवण्यासाठी सोडलं नाहीस. अशा परिस्थितीत रितेशचे नाते माझ्यासाठी आले. काकांनी माझा गर्भपात केला आणि रितेशशी जबरदस्तीने लग्न लावून दिलं. पण रितेशला माझं सत्य कळावं असं मला कधी वाटत नव्हतं. म्हणून मी त्याला कधीच माझ्या अंगाला हात लावू दिला नाही. पण आज तू सर्व काही पाहिलं आहेस, म्हणून तुला आर्याचं संपूर्ण सत्य मला सांगावं लागलं. आता हे सर्व कळाल्यावर माझे डोळे उघडले होते. माझ्या मित्राच्या मृत्यूचं मला खूप वाईट वाटलं. मी त्याचा जीव घेतला, त्यात मी दोषी आहे. मी आर्यासमोर माझा गुन्हा कबूल केला. रितेशचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर त्यामागे मीच होतो. हे ऐकून ती सुद्धा आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघत होती. आम्ही दोघंही गुन्हेगार आहोत. मी आर्याला सांगितलं, तुझं वास्तव माहीत असूनही मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे. पण यावरती आर्या मला म्हणाली, जी व्यक्ती बालमित्राची झाली नाही ती माझ्यावर का जीवापाड प्रेम करेल? मी त्याच्यासोबत एक क्षणही जास्त काळ राहू शकणार नाही. जो मित्र तुला भावापेक्षा जास्त ओळखत होता, तो तुझ्यावर जीव ओवाळून टाकत होता, त्याच्यासोबत तू एकनिष्ठ राहू शकला नाहीस. तू माझ्याशी एकनिष्ठ कसा राहू शकतो? त्या क्षणी आर्याने माझं घर सोडलं आणि कायमची ती माझ्या आयुष्यातून निघून गेली. आज मी एकटा आहे आणि माझ्या पश्चातापाच्या आगीत मी जळत आहे. माझ्या हातून मी खूप मोठं पाप केलं आहे. आर्याने कोर्टाच्या माध्यमातून माझ्यापासून घटस्फोट घेतला होता. माझी प्रकृती दिवसेंदिवस खराब होत होती. मला काही काम करावंसं वाटत नव्हतं. एक दिवशी मी विचारात मग्न रस्त्याने चालत होतो, तेव्हा मागून एक कारने मला धडक दिली. माझा अपघात झाला. मी रस्त्यावर पडलो. देवाची कृपा होती, मला जास्त दुखापत झाली नाही. परंतु गाडीच्या ड्रायव्हरने मला गाडीत बसवलं आणि त्याच्या घरी नेलं. तो म्हणाला, तुला आराम वाटेल तेव्हा मी तुला तुझ्या घरी सोडतो. मी त्याच्या घरी बसून बघत होतो. त्याचं घर खूप सुंदर घर होतं. तेवढ्यात मला रूममधून एक मुलगी बाहेर येताना दिसली. माझ्या डोळ्यांसमोर पृथ्वी आणि आकाश फिरत होतं. खोलीतून बाहेर पडणारी मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आर्या होती.
मला गाडीत बसवणारा मुलगा पटकन आर्याच्या दिशेने निघाला आणि तिचा हात धरत आर्याला म्हणाला, आर्या, या मुलाचा माझ्या गाडीने अपघात झाला आहे. तो बरा होईपर्यंत तो आपल्या घरात राहणार आहे. त्याची व्यवस्थित काळजी घे. आर्या माझ्याकडे बघत होती, परंतु मला बघून तिने तिरस्काने तोंड फिरवलं आणि किचनमध्ये निघून गेली. मला काहीच समजत नव्हतं. काही वेळाने मला गाडीत घेऊन आलेल्या मुलाला एक फोन आला आणि बोलता बोलता तो मुलगा बाहेर निघून गेला. मी स्वतःला थांबवू शकलो नाही. मी आर्याच्या मागे किचनमध्ये गेलो. मी आर्याला विचारलं, आर्या, हे सर्व काय आहे? आर्या म्हणाली, मी जे केलं त्याबद्दल मी देवाला माफी मागितली आणि आता देवाच्या कृपेने दीपक पूर्णपणे बरा आहे. माझ्यावर तो खूप प्रेम करतो आणि माझी खूप काळजीसुद्धा घेतो. आम्ही दोघं विवाहित आहोत आणि मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. आर्याच्या चेहऱ्यावरून तिचा आनंद टपकत होता. खरं तर ती खूप खुश होती, पण देवाने मला शिक्षा दिली होती. ना माझा मित्र माझ्यासोबत राहिला, ना आर्याला मी मिळवू शकलो. मी थकलेल्या पावलांनी आर्याच्या घरून परत आलो होतो. आता मी देवाचा धावा करत होतो. देवाने मला माझ्या पापांची शिक्षा द्यावी, अशी प्रार्थना मी देवाला सतत करत आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ हा धोकादायक असतो. धीरजने त्याचा मित्र गमावला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.